विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। उपोषणाचा आज चौथा दिवस। तुळजापूर येथे सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास विविध संघटनेचा जाहीर पाठिंबा। सफाई कामगारांना कामावरून विनाकारण काढून बेकायदेशीररित्या बालकामगार कामावर घेत असल्याने तुळजापूर नगर परिषद व समृद्धी फॅसिलिटीज पुणे यांच्या विरोधात तुळजापूर नगर परिषद येथे 59 कंत्राटी कामगार हे कंत्राटी पद्धतीने समृद्धी फॅसिलिटीज पुणे यांच्या मार्फत नगर परिषद तुळजापूर येथे काम करीत आहेत। परंतु नगर परिषदेचे प्रभारी स्वच्छता निरीक्षक श्री दत्ता साळुंखे यांना हप्ता न दिल्याने कंपनीचे कर्मचारी संजय पवार यांच्याशी संगनमत करून आर्थिक लाभापोटी आम्हा 59 सफाई कामगारांना कोणतीही नोटीस न देता कामावरून काढले आहे आणि त्या ठिकाणी बाल कामगार लावलेले आहेत। शहराध्यक्ष योगेश रणदिवे व सफाई कामगार यांनी दिनांक 13 जानेवारी 2023 पासून नगर परिषद येथे आमरण ते उपोषणाला बसलेले आहेत। आज उपोषणाचा चौथा दिवस असून या उपोषणास मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष किरण कांबळे व सामाजिक कार्यकर्ते जयराज क्षीरसागर यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। यावेळी मानवहित लोकशाही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। विश्व 24 न्यूज करिता आमचे प्रतिनिधी प्रवीण राठोड। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। योगेश रणदिवे। काय प्रॉब्लेम चक्कर येते, डोकं दुखते आणि पोटामध्ये जरा दुखते। उपोषणाचा कितवा दिवस आहे? आज चौथा दिवस आहे उपोषणाचा। बरं, कधी तुम्हाला इथं रुग्णालयात घेऊन आले? शुक्रवारी आणलेले, शनिवारी आणलेले। शनिवारी आणलं का? डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर चेकअप करायला लागले, पुढे राहिले आपण। तरी तुम्हाला प्रकृती खालावल्या तरी सुद्धा तुमचे दवाखान्यात उपोषण सुरूच आहे का बंद? चालू आहे ना, उपोषण सुरू आहे। तुम्ही अधिकाऱ्यांना काय संदेश द्याल? अधिकारी आज चौथा दिवस आहे, अजून त्यांनी आमच्याकडे आलेले नाहीत, दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी अजून। आणि सणासुदीचा आमच्या महिला तिथं संक्रांत असताना तिथं उपोषणाला झोपून बसून राहिलेले आहेत, सण साजरे केलं नाही आमच्या महिलांनी। नगरपालिका तुळजापूरचे कर्मचारी या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत। नाव काय? नगरपालिकेसमोर योगेश रणदिवे नावाचा हा उपोषण करता, ह्याला शनिवारी रुग्णालयात दाखल केलेला आहे आणि शुक्रवारी स्वतः मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्यांच्यामध्ये उपोषणकर्त्यामध्ये आणि प्रशासनामध्ये स्वतः मुख्य अधिकारी साहेबांशी, नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी साहेबांशी मी बोललो होतो आणि यांच्यात समन्वय घडवून आणला होता आणि दोन्हीकडून उपोषण मिटलं होतं। पण 3:30ची वेळ होती, 3:30च्या वेळेस मुख्य अधिकाऱ्यांनी पत्र काढून उपोषण उठवू शकत होते, पण जाणून बुजून या गेंड्याचं कातडं पांघरलेल्या या प्रशासनाने उपोषण जाणून बुजून उठवलं नाही आणि ऐन संक्रांतीच्या सणा दिवशी महिलांना त्या ठिकाणी जाणून बुजून नगरपालिकेसमोर उपोषणास बसवलेलं आहे। तुम्ही अधिकाऱ्यांना काय संदेश द्याल? मी अधिकाऱ्यांना एवढाच संदेश देईल की यांना आता ही 20-30 वर्षापासून काम करणारे ही जी जुनी लोक आहेत यांना परमनंट करावं लागेल, अन्यथा सगळ्या संघटना मिळून, सगळ्या महाराष्ट्रातल्या संघटना मिळून नगरपालिकेसमोर आम्ही तीव्र आंदोलन छेडेन। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।